ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नाम्ने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तुमचं सर्वांचं स्वागत आहे खरवते गावातील या सत्संगामध्ये। बोर्ड पुन्हा लागलेला आहे हरी बोल, आणि नेमका चौथाच रविवार आम्ही निवडला। चौथ्या रविवारीच आहे ना त्याच्यावरती प्रिंट। हरी बोल। तर श्रीमद भगवद्गीतेतून आपण काही श्लोक बघूया आज, कारण आठवड्यावर पूर्ण भ्रमंतीत चाललेली प्रचार प्रचार प्रचार। बेसिक्स गोष्टी जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत भगवत भक्तीची गोडी लागत नाही। बेसिक गोष्टी दोन आहेत, एक म्हणजे स्वतःची खरी ओळख। असं सुंदर वृंदावन मध्ये असल्याला वाटतं। बेसिक गोष्टी दोन आहेत, म्हणजे स्वतःची खरी ओळख करून घेणं आणि दुसरं ह्या भौतिक जगताचं खरं स्वरूप ओळखणं। ह्या दोन बेसिक गोष्टी आहेत। जोपर्यंत ह्या आपल्याला कळत नाहीत तोपर्यंत भगवंतांबद्दल प्रेम हृदयामध्ये जागृत होणार नाही। कारण आपण काय करतोय, इथं स्वतःवरतीच प्रेम करायला लागलो आहे। कोणावरती? स्वतःवरती। आणि स्वतःशी निगडीत असलेले तेच फक्त आपल्याला आपले स्वकीय आप्तजन वाटतात। आपण त्यांच्यावरती प्रेम करायचा प्रयत्न करतो आणि इन रिटर्न आपल्याला पाहिजे असतं की ते पण आपल्याला प्रेम करावेत, पण तसं काय कधी होत नाही। आणि हेच सगळं ह्या दुःखाचं कारण आहे की आपण आनंदासाठी इतरांवरती अवलंबून आहोत। आनंदासाठी जो इतरांवरती अवलंबून राहिला, आपल्यात म्हण आहे, जो दुसऱ्यावरती काय विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला। तसं आनंदासाठी सुद्धा दुसऱ्यावरती जो विसंबला की मला अमकं मिळालं की मी आनंदी होईल, मला तमकं मिळालं की मी आनंदी होईल, मला ही व्यक्ती भेटली तर मी आनंदी होईल, मला ती व्यक्ती भेटली तर मी आनंदी होईल, किंवा माझ्या आयुष्यामध्ये मी अमके गोल्स प्राप्त केले की मी आनंदी होईल। आनंद ठासून हृदयात भरला आहे। जोपर्यंत आपण इंट्रोवर्ट होत नाही, म्हणजे आतमध्ये झाकून बघत नाही, तोपर्यंत आपण आनंदी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। अध्याय 2 श्लोक 13 मी म्हणेन माझ्या मागून म्हणा। आपण 2 श्लोक घेऊया। हे दोन्ही श्लोक जे मी आत्ता जे विषय सांगितले त्याच्याशी निगडीत आहेत। एक म्हणजे स्वतःचं खरं स्वरूप, दुसरं ह्या प्रकृतीचं स्वरूप। दुसरा श्लोक पहिला आहे 13वा, देहिनोऽस्मिन् यथा देहे, आणि दुसरा आहे मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय। दोन्ही एकमेकांना जोडलेले आहेत, म्हणून भगवंत लगेच दोन्ही सांगतायत। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यते। मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्या तां स्थितिक्षस्व भारत।
देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्या तान् तितिक्षस्व भारत देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्या तान् तितिक्षस्व भारत देहिनः देहधारी आत्म्याला अस्मिन यात यथा ज्याप्रमाणे देहे शरीरामध्ये कौमारम बालपण यौवनम तारुण्य जरा वार्धक्य म्हातारपण तथा त्याचप्रमाणे देह अंतर शरीराचे स्थानांतर म्हणजेच मृत्यू प्राप्ती प्राप्ती धीर हा धीर मनुष्य तत्र त्यामुळे न कधीच नाही मुह्यती मोहित होतो ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही काय सांगतायत भगवंत इथे ज्याप्रमाणे देहधारी आत्मा या देहामध्ये राहणारा कोण आत्मा म्हणजे तुम्ही स्वतः अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही तात्पर्य श्रील प्रभुपाद की प्रत्येक जीव हा स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे तो प्रत्येक क्षणी आपले शरीर बदलत असतो या बदलामुळे तो कधी बालकाप्रमाणे तर कधी तरुणाप्रमाणे तर कधी म्हाताऱ्याप्रमाणे दिसून येतो म्हणजे तो असतो का म्हातारा किंवा तो बालक असतो का स्पष्ट सांगितले की दिसून येतो कशामुळे ह्या लौकिक जगाचा आपण काय केल्यामुळे अंगीकार केल्यामुळे असे असले तरी तोच जीवात्मा तेथे असतो आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल घडून येत नाही बघा तुम्ही आता बालपणापासून तरुण वयात काही लोक आलेले आहेत तर काही लोक बालपणापासून तरुण आणि वार्धक्याकडे झुकलेले आहेत काही प्रौढत्वामध्ये आहेत तुम्हाला असं कधी वाटलं का की तुमच्यातला तुम्ही व्यक्ती बदलले आहेत म्हणून तुमच्यातला तुम्ही व्यक्ती म्हणून बदलले असं वाटलं का कधी हा देह बदललाय तुम्ही काढून बघा मागचे 5, 10, 15, 20 वर्षापूर्वीचे फोटो काढून बघा की देह तुमचा बदललाय आणि बदलत राहणार आहे पण तुमच्यातला जो व्यक्ती म्हणून तुम्ही स्वतःला समजता तो कधी बदललाय का नाही बदललाय असे असले तरी तोच जीवात्मा तेथे असतो आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल घडून येत नाही बदल झाला आपण समजायचं की दुसऱ्या जीवानं झपाटलंय त्याला आपण वेडा म्हणतो अंततः हा जीवात्मा मृत्यूनंतर शरीर बदलतो आणि दुसऱ्या शरीरात स्थानांतरित होतो जीवात्म्याला पुढच्या जन्मामध्ये आध्यात्मिक किंवा भौतिक शरीर मिळणार हे निश्चित आहे आणि यासाठीच भीष्म द्रोण यांच्याबद्दल अतिशय आस्था असणाऱ्या अर्जुनाला त्यांच्या मृत्यूमुळे शोकाकुल होण्याचे काहीच कारण नव्हते उलट ते वृद्ध शरीरातून नवीन शरीरात स्थानांतर करून नवतारुण्य प्राप्त करीत असल्यामुळे अर्जुनाने आनंदित व्हायला हवे होते शरीरातील अशा बदलामुळे एखाद्याला त्याच्या आयुष्यातील कर्मानुसार सुख किंवा दुःख प्राप्त होते शरीरामध्ये बदल होत राहतात ना बालपणापासून कुमारवयापासून तारुण्यापासून प्रौढत्व वार्धक्य आणि मग मृत्यू हे जे बदल होत आहेत त्याच्यामुळे जीवाला काय होतो सुख किंवा दुःख प्राप्त होतं तारुण्यामध्ये बघा
आपल्या अंगामध्ये भरपूर ताकद असते, सगळे बोन्स आपले सुस्थितीत असतात, गुडघे वगैरे काय दुखत नसतात, मस्त एनर्जी खेळत असते अंगामध्ये, आणि आपल्याला वाटतं की माझ्यासारखा मीच, दुसरा कोणी असूच शकत नाही. आणि असं पीक वरती काय असतो, भौतिकतेतला उत्साह असतो, कसे मी इंद्रिय भोग जास्तीत जास्त घेऊ. आणि इंद्रियांच्या मागे या तारुण्यात लोक बरीच वेडी होऊन पळत राहतात आणि बहुमोल असा जो वेळ आहे तो व्यर्थ घालवतात. आणि मग म्हातारपणी भगवंतांचं स्मरण होणं शक्य नाही. जो तारुण्यात असा वेळ वाया घालवलाय, बहुमूल्य असा, की जिथं काहीतरी करता येईल. कारण म्हातारपणी तर भगवंत काय सांगतायत की आता भीष्म पितामह द्रोणाचार्य कृपे सगळे म्हातारेच झालेले आहेत, एक ना एक दिवस मरणारच आहेत. त्यांनी अधर्माची बाजू घेतली, त्यामुळे तू त्यांच्यावर युद्ध कर. ते मरतील याचा शोक करू नको, उलट तू आनंदित झाला पाहिजेस. का की त्यांना ह्या देहातनं मुक्ती मिळेल. का साक्षात भगवंतांसमोर त्यांना मृत्यू येणार आहे, युद्धभूमीवरती मृत्यू येणार आहे. त्यामुळे त्यांना निश्चित काय मिळणार आहे, सद्गती मिळणार आहे. त्यामुळे तू आनंदित झाला पाहिजेस. म्हणून भीष्म व द्रोण थोर व्यक्ती असल्यामुळे त्यांना नक्कीच पुढील जन्मी आध्यात्मिक देहाची प्राप्ती होणार होती, किंवा निदान भौतिक जगातील श्रेष्ठ प्रतीचा उपभोग घेण्यासाठी स्वर्ग लोकांची तरी प्राप्ती होणारच होती. की आध्यात्मिक देह तर त्यांना निश्चित होता, कारण ते भगवंतांसमोर मृत्यू पावणार होते. नाहीतर ऍटलिस्ट त्यांना स्वर्ग प्राप्ती तरी होणार होती. कारण जो युद्धभूमीवरती देशाच्या रक्षणार्थ लढतो त्याला निश्चित स्वर्ग प्राप्ती होते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भौतिक जगातील श्रेष्ठ प्रतीचा उपभोग कुठे उपलब्ध आहे? स्वर्गामध्ये. त्यांना निश्चित एक तर त्यांना आध्यात्मिक जगत मध्ये त्यांचं गमन होणार होतं, किंवा त्यांना ऍटलिस्ट स्वर्ग तरी मिळणार होता. त्यामुळे तू काळजी करायची काहीच गरज नाही असं अर्जुनाला सांगताय. याप्रमाणे कोणत्याही बाबतीत शोक करण्याचे कारणच नव्हते. ज्या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती परमात्मा आणि आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचे परिपूर्ण ज्ञान असते, त्या मनुष्याला धीर किंवा ज्ञानी मनुष्य असं म्हटलं आहे. सुरुवातीलाच मी प्रवचनात सांगितलं की आपल्याला दोन गोष्टी माहिती पाहिजेत, की स्वतःचं खरं स्वरूप मनुष्य जन्मात आल्यानंतर. कारण बाकीच्या 80 लक्ष योनीमध्ये आपल्याला त्याची बुद्धी नसते. तर जीवात्म्याला जेव्हा माणसाचा देह मिळतो त्यावेळेला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. काय? ज्या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती म्हणजे स्वतःचं खरं स्वरूप ज्याला माहिती आहे, परमात्मा म्हणजे भगवंत कोण आहेत, आध्यात्मिक जगत काय आहे आणि हे भौतिक जगत काय आहे याचं परिपूर्ण ज्ञान असतं, त्या मनुष्याला धीर किंवा ज्ञानी पुरुष असे म्हटले जाते. असा मनुष्य शरीराच्या स्थित्यंतरामुळे कधीच गोंधळून जात नाही. शरीरामध्ये किती बदल झाले, ढोपरं कुरकुर करायला लागली, दम लागायला लागला, दात पडायला लागले, पचन ठीक होईना झालं, बिलकुल डिस्टर्ब होत नाही तो. कारण पूर्णपणे भगवंतांवरती आश्रित पितामह भीष्मांचं उदाहरण इथं दिलेलं आहे की हजारो बाणाने त्यांचं शरीर काय झालं, वेधलं होतं, आरपार गेले होते बाण, आणि त्या बाणांच्या शय्येवरती ते झोपले होते जवळजवळ 20-22 दिवस. का? उत्तरायणाची वाट पाहत होती. ह्याच जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीच्या दिवशी त्यांनी भगवंतांच्या समोर आपला काय केला, हा इह देह त्याग केला, भौतिक देह. जीवात्म्याचा एकात्मवाद हा मायावादी सिद्धांत मान्य करता येत नाही, कारण जीवात्म्याचे तुकडे करता येत नाहीत. अशा प्रकारे जीवात्म्याचे विभाजन झाले असते तर परमात्माही विभाजनीय झाला असता. पण यामुळे परमात्मा हा अपरिवर्तनीय आहे या सिद्धांताचे उल्लंघन झाले असते. परंतु गीतेमध्ये निश्चितपणे सांगितल्याप्रमाणे परमात्म्याचे अंश नित्य अस्तित्वात असतात, सनातन. त्यांना क्षर असे म्हटले जाते, कारण त्यांच्यामध्ये भौतिक प्रकृतीत पतन होण्याची प्रवृत्ती असते. हे अंशात्मक जीव नित्य अंशात्मकच राहतात आणि मुक्तीनंतरही ते अंशच राहतात. पण मोक्षप्राप्तीनंतर जीवात्मा हा भगवंतांबरोबर ज्ञान आणि आनंदमयी असे शाश्वत जीवन जगतो. काय सांगितलंय की मायावाद काय लोक म्हणतात की जीव आणि परमात्मा दोन्ही एकच आहे. त्यांचा मूलमंत्र काय आहे?
सोहम म्हणजे तो मी आहे. आपला मंत्र काय आहे? दासोहम, मी त्याचा दास आहे. जर हा मायावादी सिद्धांत जर मान्य केला की भगवंत आणि जीव एकच आहेत, तर मग जीव एवढे दुःख का भोगतायत? जीव एवढे दुःख का भोगतायत अनादी काळापासून? कारण ते भगवंतांच्या शक्तीमध्ये येतात. भगवंत शक्तिमान आहेत आणि जीव शक्तीमध्ये येतात, तटस्था शक्तीमध्ये, किंवा त्याला पराशक्ती पण म्हणतात. त्यामुळे जीव हे भिन्न आहेत भगवंतांपेक्षा. पण जर भगवंतांना जाणून घेऊन भगवंतांशी जर योग केला जीवानं मनुष्य जीवनामध्ये, तर निश्चितच तो भगवंतांसमान गुण प्राप्त करून घेऊ शकतो. जसं की तुम्हाला उदाहरण देतो, एक आता थंडीच्या दिवसात आपण शेकोटी पेटवतो लाकडं लावून, त्याच्यामध्ये तट टट 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 आवाज येतो आणि काय ठिणग्या उडतात. तो शेकोटीमध्ये जो पूर्ण अग्नी आहे तो काय आहे? भगवंत आहेत. आणि जी ठिणगी उडते ती काय आहे? आत्मा आहे असं समजा. जी ठिणगी जोपर्यंत त्या शेकोटीमध्ये आहे तोपर्यंत ते तिचं मूळ स्वरूप धारण करून आहे. कशाचं? अग्नीचं. प्रकाश आणि उष्णता दोन गुणधर्म आहेत अग्नीचे. काय? प्रकाश आणि उष्णता. आणि ज्या क्षणी ती तट करून बाहेर पडली तत्बरोबर त्याचं काय झालं? दुसऱ्या प्रकृतीमध्ये परिवर्तन झालं. मग त्याचं काय बनलं? राख बनली. निघालं होतं कुठून? अग्नीतून. बाहेर पडलं कुठे? दुसऱ्या वातावरणात पडल्यामुळे त्याची काय झाली? राख झाली. म्हणजेच परिवर्तन झालं त्याच्या स्वरूपामध्ये. त्या राखेमध्ये जर अजून आपण काही इंगळे टाकले आणि पुन्हा अग्नी प्रज्वलित केला तर त्याच्यातनं अग्नी तयार होईल. तसंच आहे, जसं जीव जो आहे भगवंतांपासून जो विन्मुख झालेला आहे, तो जीव ह्या भौतिक प्रकृतीत ह्या ठिणगीसारखा उडी मारून पडलेला आहे आणि त्यानं स्वतःचं खरं स्वरूप विसरला आहे. कारण त्याची राख झालेली आहे. ह्या पंचमहाभूतामध्ये तो विलीन झाला आणि तसाच देह धारण करून तो फिरतोय आणि स्वतःला काय समजतोय की मी हा देह आहे. हे राखेचं आवरण आहे. तुम्ही कधी कधी बघितलात, इंगळा जो असतो त्याच्यावरती राख असते, आतून तप्त असतो पण आतमध्ये काय असते? म्हणजे उष्णता असते आणि तेजोमयपणा पण असतो. पण बाहेरून बघितलं तर राख दिसते आणि पटकन आपण हाताने उचलतो, हात आपला भासतो. तसंच जीवाचं आहे की ती ठिणगी बाहेर पडलेली आहे पण आतमध्ये उष्णता आहे पण बाहेरून राग असं आहे. त्यामुळे आपल्याला आभासी प्रतिमा काय निर्माण होते की ठिणगी राखमय म्हणजे थंड झालेली आहे. तसंच हा जीवात्मा ह्या देहामध्ये वास करून राहिला आहे ठिणगीच्या रूपामध्ये, आत्मरूपामध्ये. कुठे? स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर यांच्या आतमध्ये. स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर हे काय आहे? राखेचं आवरण आहे. आणि त्याच्या आतमध्ये जो दैदिप्यमान काय आहे? जीवात्मा आहे. त्याचं जे तेज आहे ते तेज शाश्वत आहे. पण ते तेज ह्या राखेमुळे, कोणत्या राखेमुळे? स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर ह्यांच्या राखेमुळे आवृत्त झालेलं आहे. आणि आवृत्त झाल्यामुळे ते आपल्याला स्वतःलाही कळत नाही आणि समोरच्यालाही कळत नाही. तर हे जो जाणतो की ज्या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती परमात्मा, आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचे पूर्ण ज्ञान असते, त्या मनुष्याला धीर मनुष्य किंवा ज्ञानी मनुष्य असं म्हटलंय. इतर कोणतंही ज्ञान हे फोल आहे भगवंत सांगतात. कारण तुम्हाला सांगतो मी, जीवनातली परमोच्च जी आयुष्याचा जो काल मर्यादा जो असतो तो कोणता असतो? तारुण्याचा. कुमार वय आणि तारुण्य. तर मनुष्य देहामध्ये आपण हा जो काळ आहे तो मॅक्झिमम आपण कशामध्ये घालवतो? शिक्षण ग्रहण करण्यामध्ये. कशामध्ये? शिक्षणामध्ये घालवतो. वयाची 15, 20, काही 30 वर्ष, आमच्याकडे 40 वर्ष घालवतात. कुठे? शिक्षण ग्रहण करण्यासाठी. पण शिक्षण ग्रहण करण्याचा मुख्य उद्देश काय आहे? टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. शिक्षण ग्रहण करण्याचा मूळ उद्देश काय असला पाहिजे? अडचणी ज्या आहेत जीवनातल्या त्या सोडवणे. त्याच्यासाठी शिक्षण आहे ना. आपल्या आयुष्यात जर अडचणी नसत्या तर शिक्षण घेण्याची काय गरज नसती. ज्या अर्थी आपण शिक्षण घेतोय त्या अर्थी आपण काहीतरी विचार करतोय की माझ्या आयुष्यात काही अडचणी आहेत त्या मला सॉल्व केल्या पाहिजेत.
तर आपण ज्या गोष्टी शिक्षणात शाळा कॉलेजातनं घेतो ते जे शिक्षण जे आहे ते तात्पुरते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी दिलं जातं. कोणते? गरिबी हटाव, बेकारी हटाव, बरोबर की नाही? हे तात्पुरते प्रॉब्लेम आहे. असं तुम्ही बघितलंय का? एखादा गरीब आहे तर तो गरीबच राहिला किंवा तो गरीबच राहील याची गॅरंटी आम्ही लिहून देतो, असं कोण सांगू शकेल का? गरीब कधी श्रीमंत होईल सांगता येत नाही. एखादा अनपढ आहे तो कायम अनपढच राहील असं आपण सांगू शकतो का? नाही. त्याला योग्य वातावरण मिळालं, योग्य गुरु मिळाला, त्याचं शिक्षण होईल. पण माणसाच्या जन्माला आलोय आणि मी मरणारच नाही असं कोण सांगू शकतं का? माणसाच्या जन्माला आलो आणि मी मरणारच नाही असं कोण सांगू शकतं का? माणसाच्या जन्माला आलो आणि मी म्हातारा होणारच नाही असं कोण सांगू शकतं का? माणसाच्या जन्माला आलो आणि मला आजारच होणार नाही असं कोण सांगू शकतं का? मग खरे प्रॉब्लेम काय आहेत आयुष्याचे? खरे प्रॉब्लेम्स काय आहेत, अडचणी काय आहेत आयुष्याच्या, त्या जाणल्या पाहिजेत. ह्या खऱ्या अडचणी आहेत. कुठच्या? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी, ह्या खऱ्या अडचणी आहेत आयुष्याच्या. आणि ह्या खऱ्या अडचणी हे बिग प्रॉब्लेम्स आहेत आणि ते कोणासही टाळता येत नाही. बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स, गरिबी, बेकारी आणि काय, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा, हे सगळे प्रॉब्लेम्स कालांतराने जाऊ शकतात. पण जीवनाचे खरे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण न जाणता हे तथाकथित यत्किंचित तात्पुरते प्रॉब्लेम सोडवण्याच्या मागे आपण रात्रंदिवस पळत असतो. त्याच्यासाठी हा मनुष्य देह नाहीये, त्याच्यासाठी इतर अनेक योनी आहेत. पशु योनी आहेत, पक्षी योनी आहेत, वृक्ष योनी आहेत, किडामुंगीच्या योनी आहेत, जलचरांच्या योनी आहेत, अनेक योनी आहेत ज्याच्यामध्ये हे आपण सगळे भोगत असतो. आहार, निद्रा, भय आणि मैथून हे सगळं भोगत असतो सगळ्या ह्या योनीमध्ये. माणसाचा देह जो दिलाय भगवंतानी, तो देह दिलाय की हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी. कोणतं ज्ञान? की तुमचं खरं स्वरूप ओळखा, भगवंत कोण आहेत ते जाणा, ही प्रकृती, ही भौतिक प्रकृती काय आहे ते जाणा, आणि आध्यात्मिक जगत काय आहे ते जाणा. आणि हे ज्या गोष्टी हा जो जाणतो त्याला धीर मनुष्य असं म्हटलेलं आहे. आणि जीवात्म्याला काय म्हटलंय? क्षर. कारण त्याचं काय होतं, भौतिक प्रकृतीमध्ये पतन होण्याची प्रवृत्ती असते म्हणून त्याला क्षर म्हटलंय. हे अंशात्मक जीव नित्य अंशात्मकच राहतात. कोणी जीव तपश्चर्या करून भगवंत होऊ शकत नाही. कोणी जीवात्मा तपश्चर्या करून भगवंत होऊ शकत नाही. हा तो स्वतःचं खरं स्वरूप जाणू शकेल पण तो भगवंतांना भजला तर, नाहीतर तो मिथ्या अहंकारामध्ये, अतिशय परमोच्च मिथ्या अहंकारात जाऊन अतिशय घनघोर अशा अंधकारात त्याचं पतन होतं. जे मायावादी लोक आहेत त्यांचं अतिशय घनघोर अशा अंधकारात पतन होतं. कारण ते परमोच्च अहंकार धारण केलेला असतो त्यांनी, की आम्ही कोण आहोत, आम्ही आता मनुष्य आहोत, पण कालांतरानं एक विशिष्ट प्रकारची पद्धती आचरणात आणल्यामुळे आम्ही काय होणार, परमेश्वर होणार. आणि ही जवळजवळ 95% साधूंमध्ये आणि पंथामध्ये ही शिकवण चुकीची दिली जात आहे. परमेश्वर जन्माला येत नसतो तुमच्या माझ्यासारखा. परमेश्वर अवतार घेतात, भगवंत अवतार घेतात. जसं की एखाद्या जेलमध्ये कैदी डांबून ठेवलेले आहेत आणि कालच 26 जानेवारी झाला, तर 26 जानेवारीला जेलमध्ये कधी कधी ध्वज फडकवण्यासाठी तो जेलर जो असतो ना, तो त्या सिटीच्या मेयरला बोलवतो, नगराध्यक्षाला बोलवतो. मग नगराध्यक्ष त्या जेलच्या गेटमधनं, गेट उघडलं जाताना त्याची कार येते लाल दिव्याची आतमध्ये, मग तो नगराध्यक्ष ध्वज फडकवतो आणि त्याला हे कैदी म्हणायला लागतात, अरे आम्ही पण जेलमध्ये आहोत, नगराध्यक्ष पण जेलमध्ये आहे, म्हणजे नगराध्यक्ष पण कैदीच आहे. अलग लक्षात. आपण भगवंतांबद्दल गफलत करून घेतो, कारण भगवंत आपल्याला समजण्यासाठी मनुष्य रूपामध्ये येतात. किंबहुना भगवंतानी आपल्यासारखं कोणाला बनवलंय, मनुष्याला बनवलेला आहे. गोलोकधाममध्ये भगवंत द्विभुज रूपामध्ये त्रिभंग ललित रूपामध्येच वास करतात. भगवंतानी आपल्यासारखं आम्हाला बनवलंय का, की आपण भगवंतांना जाणून इथून निष्ठावं आणि कुठे जावं, आपल्या खऱ्या घरी जावं. म्हणजे हे खोटं आहे घर असं नाहीये, हे पण भौतिक जगतच आहे. आध्यात्मिक जगतामध्ये एक ठिकाणी आपल्याला हा भाग दिलेला आहे. जसा की एखाद्या लहान बाळाला, मुलीला स्पेशली भातुकलीचा खेळ खेळण्याची इच्छा होते,
की आई स्वयंपाक बनवते तसंच मलाही स्वयंपाक बनवायचा आहे. मग आई तिला खेळण्यातला भातुकलीचा खेळ आणून देते. छोटी छोटी छोटा कुकर, छोटी गॅस, शेगडी, पातेलं, पोळपाट लाटणं. मग ते इकडं कुठेतरी अंगणात आणखीन दोघा तिघांना घेऊन बसतं कोपऱ्यात आणि मग त्यांचा खेळ चालू होतो. मग मी भात बनवते, हां, मग मी पोळी लाटते, हां, असं लुटूपुटूचा खेळ चालू होतो त्यांचा. आणि मग ते वाढतात पण ताटामध्ये आणि मग ते खातात पण खोटं खोटंच. आपण सगळ्यांनी खेळलाय हा खेळ, लहानपणी खेळलाय की नाही? पण जेव्हा खरी भूक लागते तेव्हा ते काय कामाला येत नाही. कुठे जावं लागतं? धावत, आई मला भूक लागली, मला जेवायला वाढ. तर जीवात्म्याला इच्छा झाली की काय करावं, आईसारखं मी पण काय करावं, प्रभुत्व गाजवावं. मी पण काय करावं, भगवंतांसारखेच भोग घ्यावे. एकटेच भगवंत का भोग घेतील, मी का दास बनून राहू. आणि म्हणून त्याची जी ही इच्छा जागृत झाली जीवामध्ये, तेव्हा भगवंत म्हणाले ठीक आहे, तुला भातुकलीचा खेळ मी आणून देतो, जसं आई आणून देते तसं हा भौतिक जगत म्हणजे काय आहे, भातुकलीचा खेळ आहे. खोटं नाही. हे अंगण काय खोटं आहे का ह्या घरापासून? नाही. 1/4 हे प्रकृत जगत आहे म्हणून सांगितलेलं आहे भगवंताने. आणि 3/4 काय आहे, आध्यात्मिक जगत आहे. ह्या भौतिक जगतामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि ह्याच्यामध्ये गर्भोदकशाही विष्णू पोळलेले साक्षात, शिरोदकशाही विष्णू आहेत. मग हे खोटं कसं असेल? मिथ्या नाहीये. पण अडचण काय झाली, त्या मुलांना दुपारचे 12 वाजले की भूक लागते हो, पण आपल्याला अनादिकाळापासून भूकच लागत नाहीये. काय म्हणतोय समजतंय मी? खऱ्या अन्नाची, खऱ्या प्रेमाची आपल्याला भूकच लागत नाही अनादिकाळापासून. इथं प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यासाठी आपण थोडंसं इंट्रोवर्ट झालं पाहिजे, विचारलं पाहिजे की अरे मी एवढं खातोय पण माझं पोटच का भरत नाहीये. जसं की ते खातायत भातुकलीच्या खेळामध्ये लहान मुलं, पण त्यांचं पोट भरत नाही म्हणून ते कुठे जातात, आईकडे जातात. तसंच जीवाची भूक फार अफाट आहे. कशाची? आनंद प्राप्तीची, प्रेमाची, शांततेची, समाधानाची. एवढी भूक अफाट आहे की इथल्या कोणत्याही गोष्टीमुळं, यज्ञ प्रयत्न यंत्र तंत्र मंत्रानं ती भागू शकत नाही. हे ज्याला कळलं तो ज्ञानी मनुष्य. इथं आपण किती यज्ञ प्रयत्न केले म्हणून आपली ती जी शाश्वत भूक जी आहे ती अफाट आहे. कशाची? आपल्या इथं कशातच समाधान नाहीये, यत्किंचितही समाधान नाही. आपण अहोरात्र रात्रंदिवस त्रस्त आहोत कोणत्या ना कोणत्या तरी दुःखामुळे. आणि ह्या दुःखातनं बाहेर यायची आपल्याला इच्छा नाहीये. जसं ते पिंजऱ्यातल्या इथं उंदराचा जो काय असतो प्रयोग एक सायंटिस्ट करतो, तशी आपली अवस्था आहे. लाल हिरवं सुख दुःख याच्यामध्ये आपण अडकून गेलोय. त्या सायंटिस्टनं पिंजऱ्याचा दरवाजा उघडला तरी तो उंदीर बाहेर पडायला तयार नाही. बऱ्याच जणांना गोष्ट मी बरोबर सांगितली, माहिती म्हणून मी रिपीट करत नाही, शॉर्टमध्ये जातोय. कोणाला गोष्ट माहित नाही उंदराची आणि पिंजऱ्याची, हात वर करा बघूया. मेजॉरिटी असेल तर मी सांगेन परत. वैज्ञानिक उंदीर आणि पिंजऱ्याची गोष्ट कोणाला माहित नाहीये, हात वर करा. हरी बोल. ठीक आहे, सांगूया. तुमच्यासाठी झालोय मी. तर एक वैज्ञानिक काय करतो, एका पिंजऱ्यामध्ये एका उंदराला बंद करतो आणि त्या पिंजऱ्यामध्ये 2 बटन्स लावतो, एक लाल आणि एक हिरवं. त्या 2 बटनाच्या वायरी अशा जोडतो की उंदराचा पाय चुकून समजा लाल बटनाला लागला तर उंदराला शॉक बसेल, आणि चुकून हिरव्या बटनाला लागला तर त्याला त्याचं खाद्य मिळायचं, समजा एक बिस्किटचा तुकडा. तर उंदराला हे काय माहित नसतं, तो बंदिस्त झाला या पिंजऱ्यामध्ये. तो उंदीर असा बंदिस्त झाला, तो फिरतोय तर चुकून त्याचा लाल बटनावरती पाय पडतो, शॉक लागतो त्याला. हे बापरे, काहीतरी भानगड आहे. मग परत फिरतो, पुन्हा लाल बटनावरतीच पाय पडतो. आता त्याला कळतं की या लाल बटनापासून लांब राहिलं पाहिजे. मग असं फिरतोय चुकून त्याचा हिरव्या बटनावरती पाय पडतो. तेवढ्यात वरनं एक बिस्किट पडतं, तो बिस्किट खातो. कशामुळे पडलंय त्याला माहित नसतं. मग परत फिरता पुन्हा हिरव्या बटनावरती पाय पडतो, पुन्हा एक बिस्किट खाली पडतं. हिरव्या बटनावर पाय ठेवला की काय मिळतं, बिस्किट मिळतं. म्हणजे इथं बिस्किट म्हणजे काय, सुख, आणि शॉक म्हणजे दुःख. आलं लक्षात? तर हा उंदीर फिरतोय आणि त्याला आता कळून चुकलं
की ह्या पिंजऱ्यामध्ये अशी व्यवस्था आहे की लाल बटनाला जर आपला पाय लागला तर शॉक बसणार, हिरव्या बटनाला पाय लागला तर आपल्याला खायला मिळणार. मग तो मुद्दाम जाऊन जाऊन जशी भूक लागायची तसं हिरवं बटन दाबायचं. आता कळलं त्याला, प्राण्यांना कळतं लगेच. कुत्र्याला शिकवा काहीतरी बघा, चेंडू टाका आणून दे म्हणून घेऊन येणार तो, त्याला कळतं बरोबर. त्यांना रिवॉर्ड आणि पनिशमेंट जर केलं ना, प्राण्यांना ट्रेन असं केलं जातं. कशा? रिवॉर्ड अँड पनिशमेंट. म्हणजे त्यांना चांगलं काम केल्यानंतर त्यांना रिवॉर्ड द्यायचं, काहीतरी बक्षीस द्यायचं, आणि वाईट काम केल्यानंतर काठी मारायची. तर प्राणी पण ट्रेन होतात अशामुळं. तो रिंग मास्टर माहिती आहे तुम्हाला, हंटर घेऊन असतो हातामध्ये. तर ते सिंहानं बरोबर सगळ्या क्लुप्त्या केल्या तर तो त्याला खायला देतो मांसाचा तुकडा. आणि नाही बरोबर केला, एखाद्या रिंगमध्ये उडी मारायला नाही म्हटला, फटके मारतो चापकाचे. मग तो त्याला माहिती असतं ना, असं केलं की मारतो उडी बरोबर. मारावं पण लागत नाही, फक्त आवाज काढतो रिंग मास्टर. तसा हा उंदीर, त्याला आता कळून चुकलं, हिरवं बटन दाबलं की मला काय मिळणार? सुख मिळणार. तर मग वैज्ञानिक पण शहाणा असतो, कारण ह्या सगळ्याचा कंट्रोल कोणाकडे असतो? वैज्ञानिकाकडे असतो. तो वायरिंगची अदला बदल करतो. मग हा उंदीर आता खायला मिळायला पाहिजे, भूक लागली म्हणून जातो आणि हिरवं बटन दाबतो, तेवढं शॉक लागतो त्याला. अरे बापरे, कालपर्यंत तर इकडं बटन दाबलं की बिस्किट मिळायचं, आज शॉक कसा लागतोय? तर मग फिरता फिरता चुकून, त्याला माहिती लाल बटनाकडे अजिबात जायचं नसतंय. तर फिरता फिरता चुकून असं लाल बटनावरती पाय पडतो त्याचा. लाल बटनावर पाय पडल्यावरती वायर उलट्या सुलट्या केलेल्या असतात, बिस्किट खाली पडतं. हे काय भानगड आहे? असं आहे काय? हे आता लाल बटन दाबलं की काय मिळणार आपल्याला? सुख मिळणार. हिरव्या बटनाकडे जायचं नाही. पिंजऱ्याचा दरवाजा बंदच आहे बरं का. मग हळूहळू त्याला कळून चुकतं की आता लाल बटन दाबलं की बिस्किट मिळणार, हिरवं बटन दाबलं की शॉक लागणार. मग तो मोबाईल्स बंद करा सर्वांनी. मग तो फिरत राहतो. मग ह्याला पण सरावतो. मग वैज्ञानिक पुन्हा वायरिंगची अदला बदल करतो. मग पुन्हा त्याला लाल बटनाकडे गेला की शॉक लागतो. मग हा एवढा सराईत होतो की वैज्ञानिकानं किती वेळा वायरिंगची अदला बदल केली तरी ह्याला बरोबर कळतो. असं लांबून जरा लावून बघतो, शॉक लागतो, इथून लांब राहिलं पाहिजे. आलं लक्षात? मग ते दुसऱ्या बटनाकडे जाऊन दाबतो जोरात, कारण दोनच बटन आहे, त्याला माहिती आहे. उंदराला एवढा आता ब्रेन आलेला आहे. म्हणून सगळे प्रयोग जे माणसावरती जी औषधं ट्राय केली जातात ना, त्याला गिनीपिक्सना वरती किंवा उंदरांवरती त्याचे पहिले प्रयोग केले जातात. कारण उंदीर आणि गिनीपिक्स आणि आपलं शरीर समान आहे, सस्तन प्राणी होतो आपण सगळे. जी काय औषधं आपण जी खातो ती सगळी ह्यांच्यावरती ट्राय केली जातात पहिली, ॲलोपॅथीची. तर आता काय करतो वैज्ञानिक? त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडतो. आतापर्यंत दरवाजा बंद होता, पिंजऱ्याचा दरवाजा उघडतो. पिंजऱ्याचा दरवाजा उघडला तरी हा उंदीर आपल्या खेळामध्ये एवढा रममाण झालेला असतो की बिस्किट शॉक, बिस्किट शॉक, बिस्किट शॉक. किती वेळा अदला बदल केली तरी त्याच्यात काय इच्छा होत नाही की पिंजऱ्यात जर बाहेर गेलो आपण तर आपलं जीवन आपण सुखी जगू शकू, आपल्याला जे पाहिजे ते आवडीचं खाऊ शकू, आणि मुक्त संचार करू शकू. आता ही गोष्ट मी बऱ्याच वेळा सांगितली. आता ह्याच्यातला दृष्टांत मी सांगतो तुम्हाला. हा पिंजरा जो आहे, पिंजरा ते हे भौतिक जगत आहे. काय? हा पिंजरा म्हणजे भौतिक जगत आहे, की ज्याला दुःखालयम अशाश्वतम म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. दुःखालयम अशाश्वतम. तर जे बटन्स अदला बदल करणे जे आहे हे आयुष्यात येणारी सुख दुःख आहेत. मग आपण बघा, एकदा आगीत हात घातला आणि भाजत आपण पुन्हा आगीत हात घालत नाही, आपण लांब राहतो जेवण. म्हणजे आपण जेवढी काही दुःखाची साधनं आहेत त्यांच्यापासून आपण लांब राहतो. आणि सुख ज्या गोष्टीतून आपल्याला मिळेल, तथाकथित आपल्याला इंद्रिय भोगासाठी जे सुख आहे, म्हणजे खाणं पिणं मोज मजा करणं, शरीर स्वस्थ ठेवणं. बघा, हे आमचे श्रीपती प्रभूंचे भाऊ जिम मध्ये 8-8 तास घालवतात रोज. किती? 8 तास जिम मध्ये घालवतात. पण त्यांना हरे कृष्ण एकदा म्हणायला सांगा बघूया, नाही म्हणणार. त्याच्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. तर हे लाल बटन आणि हिरवं बटन दाबण्यामध्ये आपण एवढं गुंग होतो
की आपले अनेकानेक जन्म होतात. किती? अनेकानेक जन्म होतात. पिंजरा उघडायच्या आधीचे सगळे जन्म पशुयोनीतले आहेत. कळलं तुम्हाला? काय सांगायचा प्रयत्न करतोय मी? वैज्ञानिकानं म्हणजे प्रकृतीनं पिंजरा उघडायच्या आधीचे सगळे जन्म कुठचे आहेत? 80 लक्ष योनी पशुमधले आहेत. आणि ज्या दिवशी तुम्हाला मनुष्य देह दिला त्या दिवशी प्रकृतीने पिंजऱ्याचा दरवाजा उघडला की तुम्ही काय करू शकता? आता इथून बाहेर पडून तुमचं मुक्त जीवन, जे शाश्वत आनंदमयी जीवन आहे, सच्चिदानंद रूपी जे जीवन आहे ते जगू शकता. ह्याची सुसंधी तुम्हाला कुठे दिलेली आहे? या मनुष्य देहामध्ये. तरी पण आपण मूर्खासारखे मागच्या अनेक जन्मांचं कंडिशनिंग असल्यामुळे, कंडिशनिंग म्हणजे सवय झालेली असल्यामुळे, केवळ आणि केवळ लाल आणि हिरवं बटन दाबण्यातच गुंग आहोत. त्यालाच शास्त्रात म्हटलंय, आहार निद्रा भय मैथुनमचे सामान्यम एतत् पशुभिनराणाम धर्मो हितेशाम अधिको विशेष धर्मेनहीन पशुभी समान. आहार निद्रा भय मैथुन ह्याच्यातलं सुख कसं मिळेल ह्याच प्रयत्नात आपण आहोत मनुष्य देहामध्ये पण, की ज्यावेळेला आपल्याला या प्रकृतीचा दुर्गाचा किल्ल्याचा दरवाजा जो आहे तो उघडलेला आहे की तुम्ही कुठे जाऊ शकता? तुमच्या शाश्वत घरी जाऊ शकता. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुकाराम महाराज इथं स्थावर राहा म्हणून सांगायला नाही आलेत. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. कारण त्यांना कळून चुकलं होतं की हे भौतिक जगत काय आहे? मिथ्या आहे. इथलं सुख मिथ्या आहे. इथलं हा देह मिथ्या आहे. ह्याच्यामध्ये एकच शाश्वत सत्य गोष्ट आहे, ते म्हणजे त्याच्यातला अंतरात्मा जो आहे, जीवात्मा जो आहे तो शाश्वत आहे. आणि त्याच्यासाठी खरं सुख आहे भगवंतांशी योग जुळून घेणं, म्हणजे भगवंतांच्या सानिध्यात देणं. जसं की भातुकलीच्या खेळातल्या मुलींना भूक लागली की कोणाकडे जातात? आईकडे जातात. तसं आपल्याकडसाठी आई कोण आहे? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. तर आपल्यासाठी आपली खरी आई आहे आणि खरं सुख आपलं आहे ते भगवान श्रीहरी. म्हणून रूपपात लोचनेमध्ये म्हटलंय, बहुत सुकृंदांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचा आगर कोण आहे? तर ते बाप रखुमा देवीवर. भगवान श्रीहरी, श्रीकृष्ण हे सर्व सुखाचा आगर आहेत. आणि जी आपल्याला आस लागून राहिलेली आहे सगळ्या सुखाची, आपण सारखी बटणं दाबतोय, यत्न प्रयत्न करतोय स्वतःच्या प्रयत्नानं सुखी व्हायचा. पण तुम्हाला माहितीये का, या सगळ्या सुखदुःखाच्या तारावरती आहेत कोणाच्या हातात? दुर्गादेवीच्या हातात. ती बरोबर बघते, तुम्हाला फटके देत असते सारखी. का? कधीतरी तुमची बुद्धी खोलावी, कधीतरी ह्याला जाग येईल. शॉक देत राहिले मी तर हा सरावतो लगेच. जीवात्मा काय होतो? सरावतो लगेच. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तो यत्किंचित देहाच्या सुखासाठी कशा संसाधनं करता येतील ह्याच्याच मागे पळत असतो. मग भौतिक प्रकृती दुर्गादेवी सारखी त्याला काय करत असते? मार्ग दाखवत असते की पिंजऱ्याचा दरवाजा उघडलेला आहे, आता तू जाऊ शकतोस बाहेर. तरी पण आपण मूर्खासारखे काय करतोय? किती वाईट परिस्थिती आली आयुष्यामध्ये तरी त्या वाईट परिस्थितीतनं आपण आपलं हे भौतिक सुख कसं वाढवता येईल, इंद्रिय भोग कसा वाढवता येईल ह्याच्याच मागे आपण रात्रंदिवस विचार करत असतो. आपल्याला असं कधीच वाटत नाही की माझ्या आयुष्यात एवढे दुःख का, एवढा त्रास का, एवढा तणाव का, ह्याचा कधीतरी विचार केला पाहिजे ना माणसाच्या देहामध्ये. आणि त्याच्यासाठी आहे ना, कारण पशुयोनीमध्ये पिंजऱ्याचा दरवाजा बंद आहे. केवळ आणि केवळ मनुष्ययोनीमध्येच ह्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडा आहे हे जाणा. आणि कार्य सिंपल आहे, जस्ट वॉकआउट. जस्ट काय? पिंजऱ्यातनं बाहेर पडायचंय तर सिंपल गोष्ट आहे. काय? दरवाजा उघडायचा, बाहेर जायचं. दरवाजा ऑलरेडी उघडलेला आहे पण आपल्यालाच बाहेर जायला नकोय. दरवाजा ऑलरेडी उघडलेला आहे भगवंतानी, मायादेवीनं प्रकृती दरवाजा उघडा ठेवलेला आहे. पण आपण गुरफटलोय लाल आणि हिरवं बटन दाबण्यामध्ये. दोनच बटन आहेत इथं, सुख आणि दुःख. कळालं बाबा? पटलं हे? सिद्धू पटलं? प्रयत्न यत्न करायचं सोडायचं नाहीये. आपण शेती करतोय, शेती केली पाहिजे. अभ्यास करतोय, अभ्यास केला पाहिजे. जॉब करतोय, जॉब केला पाहिजे. बिझनेस करतोय, बिझनेस केला पाहिजे. पण भाव काय असला पाहिजे? हे जे की सगळं जे काय मी करतोय हे भगवंतांची सेवा म्हणून करतोय. यत करोशी यदस्नासी यत जिहोसी ददासी यत तपस्यासी कौंतेय तत् कुरुष्मद अर्पणम. भगवान सांगतात भगवद्गीतेत,
यत करोशी यदस्नासी, तू जे जे काय करशील, यज्ञ करशील, तप करशील, दान करशील, कर्म करशील, तपश्चर्या करशील, ते सगळं काय कर तू मला अर्पण कर. म्हणजे त्याच्यातनं दुःख भोगायची गरज पडत नाही. कोणतंही कार्य केल्यानंतर मग आपल्याला दुःख भोगावं लागत नाही. केवळ धारणा बदलली पाहिजे, कर्म तेच करायचे, धारणा बदलली पाहिजे की हे मी माझ्यासाठी न करता हे भगवंतांची सेवा म्हणून मी हे काय करतोय, कार्य करतोय. मग माणूस अतिशय शांत आणि सुंदर जीवन, मुक्त जीवन ह्याच भौतिक जगतात जगू शकेल. मी एक पिक्चर बघितला होता लहानपणी, तर त्याच्यामध्ये तो एक फार मोठा सायंटिस्ट असतो. हॉलिवूडचा पिक्चर होता, इंग्लिश. तो विद्यार्थी मोठा फार मोठा सायंटिस्ट बनतो. तर तो लहानपणी विद्यार्थी जो असतो ना, हॉस्टेलमध्ये राहतो, तर त्याला तो थोडा खूप हुशार असल्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा होता. म्हणजे सामान्य चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करण्याची क्षमता त्याच्याकडे होती आणि त्यामुळे तो इतर मुलांमध्ये मॅच होत नव्हता. तर बाकीची मुलं त्याला खूप त्रास द्यायची, खूप भयानक त्रास द्यायची. एवढा त्रास द्यायची. एकदा त्यांनी काय केलं की त्यांच्या क्लासरूममध्ये काय असतं, वुडन एक स्टेज असतं. तुम्ही मोठ्या कॉलेजेसमध्ये वगैरे गेलात तर बघाल तर ते प्रोफेसरला उभं राहण्यासाठी काय असतं, एक वुडन स्टेज असतं, त्याला फळ्या मारून असतं, ते बनवलेलं असतं. तर ही मुलं काय करतात, ह्याला जबरदस्ती पकडतात, त्याच्यातल्या 2 फळ्या काढतात, त्याला त्याच्या हातमध्ये घालतात. अंतर केवढं, एवढंच, नाक त्याचं त्या फळ्यांना टेकत असते आणि त्या फळ्यावरती लावतात आणि खिळे ठोकून टाकतात. हा इकडून लाता मारून ओरडतोय जोर जोरात, बाहेर काढा मला. आणि हे वर्ण बुटान लाता मारतायत त्या स्टेजवरती. बराच वेळ झाला पण त्यांना काही दया येत नाही, त्यांना अजिबात दया येत नाही. तर त्यावेळेला ह्याला साक्षात्कार होतो, हे का माझ्याशी असं वागतायत, कारण मी प्रत्येक वेळेला काहीतरी मी रिॲक्शन द्यायचा प्रयत्न करतोय त्यांना. मग तो स्वतःशीच ठरवतो की ह्यांनी मला बंद केलंय ना, ठीक आहे, मी इथं निश्चित पडून राहणार, अजिबात ओरडणार नाही, खालनं लात मारणार नाही, मला सोडा म्हणून सांगणार नाही, निश्चित पडून राहतो. त्याबरोबर ही बाहेरची मुलं जी असतात त्यांना आनंद मिळायचा बंद होतो, कारण विकृत माणसांना दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद होतो, बरोबर ना. विकृत माणसं जी असतात त्यांना दुसऱ्यांना त्रास देऊन, ज्याला आपण त्रास देतोय त्याला त्रास झाला असं बघून त्यांना काय होतो, आनंद होतो. ह्यानं काय ठरवलं, मी निश्चित पडून राहणार. शांत झाला एकदम, पेन ड्रॉप सायलेन्स. त्याबरोबर ह्या पोरांना आनंद मिळायचं बंद झालं. आनंद मिळायचं बंद झाल्यावर लाथा मारायच्या बंद केल्या. आणखीन एक 5-10 मिनिटं गेली, अजून काही रिॲक्शन देत नाही, म्हणून फळ्या उघडल्या. हा उठला, गपचूप आपल्या रूममध्ये गेला. तुम्हाला जर खरंच सुख अनुभवायचं असेल तर रिॲक्शन्स द्यायच्या बंद करा. बिलकुल कोणत्याही गोष्टीवरती कोणाची कसली रिॲक्शन देऊ नका. तुम्हाला ती किती चांगली वाटू दे, प्रशंसा करा, वाईट वाटली तर अजिबात रिॲक्शन देऊ नका. हा एकमेव मार्ग आहे की इतरांना आणि स्वतःला आनंदी ठेवण्याचा. डोंट गिव्ह रिॲक्शन्स. किती आपल्या आयुष्यात वाईट प्रसंग आले, व्यथित होऊन जाऊ नका. जाणा खरं स्वरूप स्वतःचं. हे दुःख मला होतंय की माझ्या देहाला होतंय, मनाला होतंय, बुद्धीला होतंय, अहंकाराला होतंय, हे जाणा. तुम्ही दुःखी होऊच शकत नाही, कारण तुम्ही कोण आहात, सच्चित आनंद रूपी आहात. मूलतः तुमचा स्वभाव जो आहे तो काय आहे, सच्चित आनंद रूपी आहे. जीवात्मा जो आहे, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना, भगवंतांचा अंश आहे जीवात्मा, आणि त्याचमुळे भगवंतांसमानच तो काय आहे, सच्चित आनंद रूपी आहे. आणि असा जीवात्मा दुःखी होण्याचं कारणच नाहीये. केवळ आपण दुःख एवढ्यासाठी भोगतो, पुढच्या श्लोकामध्ये येते, आपण बघूया का दुःख आपण भोगतो ती. तर ह्या श्लोकाचं तात्पर्य संपवतो आधी, कारण त्यांच्यामध्ये भौतिक प्रकृतीत पतन होण्याची प्रवृत्ती असते. हे अंशात्मक जीव नित्य अंशात्मकच राहतात आणि मुक्तीनंतरही ते अंशच राहतात. पण मोक्ष प्राप्तीनंतर जीवात्मा हा भगवंतांबरोबर ज्ञान आणि आनंदमयी असे शाश्वत जीवन जगतो. पूर्णपणे भगवंतांसमान त्याला ज्ञान असतं आणि शाश्वत जीवन म्हणजे कधी न संपणार असा देह त्याला प्राप्त होतो, आध्यात्मिक देह, की ज्याच्यामध्ये अजिबात लवलेश मात्र पण दुःख नाही. प्रत्येक व्यक्तिगत शरीरात स्थित असलेल्या परमात्म्याला प्रतिबिंबाचा सिद्धांत लागू करता येतो. तो जीवात्म्याहून भिन्न असतो. आकाशाच्या पाण्यातील पडलेल्या प्रतिबिंबामध्ये सूर्य, चंद्र आणि तारे दिसून येतात. तारकांची तुलना जीवात्म्यांशी करता येते, तर चंद्र किंवा सूर्याची तुलना परमेश्वराशी करता येते.
वैयक्तिक स्वतंत्र जीवाचे प्रतिनिधित्व अर्जुनाने केले आहे, तर परमात्मा स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी असे दिसून येईल की ते एकाच स्तरावरती नाहीत. जीवात्मा आणि भगवंत एकाच स्तरावरती नाहीत. तर अर्जुन आणि श्रीकृष्ण एकाच पातळीवर असते आणि श्रीकृष्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ नसते, तर त्यांच्यातील गुरु शिष्य हा संबंध अर्थहीन ठरतो. जर दोघेही मोहित होणारे असते तर त्यांच्यातील एकाने शिष्य आणि दुसऱ्याने गुरु बनण्याची काहीच आवश्यकता नव्हती. जर दोघेही ह्या भौतिक प्रकृतीच्या मोहामध्ये ग्रस्त होणारे असते तर एकानं गुरु आणि एकानं शिष्य होण्याची गरज नसती. कारण दोन व्यक्ती जर बांधलेले असतील तर ते एकमेकाला सोडू शकत नाहीत. बंधनातल्या व्यक्तीला सोडण्यासाठी एक तरी जीव काय असला पाहिजे, मुक्त असला पाहिजे, तोच इतरांच्या गाठी सोडू शकतो. तर भगवंत काय आहेत, मुक्त आहेत, नित्य मुक्त आहेत. आणि त्याचप्रमाणे भगवंतांचे जे उपदेशक असतात गुरु, ते सुद्धा भगवंतांसमानच मुक्त जीवात्मे असतात प्रभुपादांसारखे. आणि केवळ तेच असे जीव जीवांचा काय करू शकतात, उद्धार करू शकतात. त्यामुळे आपण आश्रय ग्रहण केला पाहिजे. प्रभुपादांनी जे आपल्याला भगवद्गीता दिलेली आहे, मी एक श्लोक घेतोय त्याच्यातला पण अर्धा वाचून झालेला नाही. बघा किती ज्ञान आहे, आणि हे खरंच ज्ञान आहे. आणि आपण असं लांब राहतो त्याच्यापासून, काहीतरी मला संसर्गजन्य आजार होईल, भगवद्गीता वगैरे काय ते सांगू नका. भगवद्गीता संसर्गजन्य आजार असल्यासारखं आपण ते लांब ठेवतो. नको, इस्कॉनचे डिले आलेत भगवद्गीता, नका आमच्याकडे आहे, नसली तरी खोटं सांगायचं, आमच्याकडे आहे भगवद्गीता, वाचता का? हो. भगवद्गीता ज्यानं पूर्ण वाचली ना, त्याला साक्षात भगवंताचं दर्शन होतं. साक्षात भगवंताचं दर्शन होतं. कारण भगवंत प्रत्येक अक्षरामध्ये, वर्णामध्ये आहेत, अक्षरामध्ये पण नाही, वर्णामध्ये आहेत. वर्ण म्हणजे संस्कृतमध्ये आपण ABCD 12 खडी क ख क ख, त्याच्यातला क वगैरे हे ह्यांना वर्ण म्हणतात. प्रत्येक वर्णामध्ये भगवंत आहेत. कारण भगवंतांनी सगळी भगवद्गीता सांगून झाल्यानंतर सांगितलंय, सर्व धर्मांत परित्यज्य मामेकं शरणं व्रज. हे सगळी भगवद्गीता वाचून झाल्यानंतर जर आपल्याला हे जमलं नाही, तर आपण भगवद्गीता डोळ्याखालनं घालवली, ती अभ्यासली नाही, किंवा त्याच्यावरती विचार विनिमय केला नाही, किंवा ती आचरणात आणण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्ही बाकीच्या गोष्टी सोडून द्या. तुम्ही म्हणता काय की हे इस्कॉनवाले संसर्गजन्य रोग पसरवतात. कसला? नशा पाणी करू नका, मांसाहार करू नका, व्यभिचार करू नका, जुगार खेळू नका. आजच्या कलियुगातल्या समाजासाठी हे संसर्गजन्य आजार आहेत. म्हणजे लोक लांब राहायला बघतात की आम्ही जे खरे आजारी आहोत ना, ते बरोबर आहोत, तुम्ही हा नको तो आजार आम्हाला देऊ नका. विचित्र आहे सगळं. सत्याला असत्य पाहणं आणि असत्याला सत्य म्हणून कवटाळणं, ही प्रवृत्ती आजच्या कलियुगामध्ये आहे. तर ह्याच्यातनं आपल्याला ज्ञान दिलेलं आहे भगवंतानी, त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडलेला आहे. तर सुजाण बनून आपण काय केलं पाहिजे, ह्या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि ह्या सगळ्याचा अभ्यास तुम्ही घरात बसून भगवद्गीता असली म्हणून करू शकत नाही. तुम्हाला साधू संघाशिवाय पर्याय, भक्तांच्या संघाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जिथं जिथं भक्तांचा संघ असेल तिथं तिथं आपण आवर्जून गेलं पाहिजे. बघा, जसे मंगेश रपसे प्रभूजी पाचलवरून 40 किलोमीटर लांबून आले. आपले आनंद गोविंद प्रभूजी जवळजवळ 40 किलोमीटर लांबून आलेले आहेत. का आले तुमच्या घरी? आणि तुम्हाला 5 किलोमीटर येता येत नाही होय? मी पुढच्या महिन्यात त्याच वेळेला येईन ज्यावेळेला ही फॅमिली राजापूरला येईल. दॅट इज माय प्रॉमिस. कारण एवढं सांगून अजून सांगण्यासारखं बाबा माझ्याकडे खरंच काय नाही. कारण भगवद्गीतेत ह्याच्या पलीकडे काय नाही आहे. भगवद्गीतेत 5च गोष्टी सांगितल्या आहेत: जीव, ईश्वर, प्रकृती, काळ आणि कर्म. भगवद्गीता खूप सुंदर आहे. तुमच्या मुलीनं पण स्वीकारली ती. तिला तुम्ही मंदबुद्धी म्हणत होता, ती खरंच सुंदर बुद्धीची आहे. तिला भले काही येऊ दे नाही येऊ दे, पण तिला त्याच्यात आनंद वाटतो. एकही सत्संग चुकवत नाही ती. 4 पैसे ज्याच्याकडे त्याचं कर्तव्य आहे की आपल्यासोबत अजून 4 जणांना ह्याच्यात जोडणं. जसं आपण बँकेत पैसा ठेवला की वाढतो, तसाच भक्तीमध्ये जर आपण 4 माणसांना आणलं अजून, तर आपली भक्ती वाढते. आपल्याला त्याचं लाभांश मिळतो, डिव्हिडंड. कंपन्या डिव्हिडंड देतात ना शेअर मार्केटमधनं शेअर घेतले की. तसं जसे आपण इतर जीवांना जोडूया भक्ती मार्गाशी, तसं आपल्याला भगवंत काय देतात, लाभांश देत राहतात.
खूप सुंदर अनुभूती असते जीवांना भक्तीमध्ये जोडण्याची. तर हे माझं प्रॉमिस आहे, तुमचं तुम्ही ठरवा. कारण ह्याच्या पलीकडे अजून इथे येऊन सांगण्यासारखं माझ्याकडे शिवकुमार गणेश्वर काय आहे का? जे काय आहे ते एकाच श्लोकात मी सांगून टाकलंय. प्रकृती स्वरूप, ही प्रकृती काय आहे, इथलं जीवन काय आहे आणि कशासाठी आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. व्यवसाय करू नका, शेती करू नका, अभ्यास करू नका असं कुठंही भगवद्गीतेत सांगितलं. भगवद्गीता सांगितलीच ह्यासाठी की तुम्ही निष्ठेनं, द्वेषानं आणि पूर्णपणे काय केलं पाहिजे, परिश्रम केले पाहिजेत. अर्जुन पळून चालला होता गांडीव खाली टाकून, युद्धाला घाबरून. भगवद्गीता कोणासाठी सांगितली? कर्म करण्यासाठी सांगितली. निश्चयनं द्वेषानं कर्म करण्यासाठी सांगितली. फक्त एकच भाव असला पाहिजे की हे जे मी कर्म जे करतोय ते यत करोसी यदस्नासी यत जीवोसी ददासी यत, हे भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी करतोय. आणि भगवान श्रीकृष्णच भगवंत का, हे जर तुम्हाला जाणायचं असेल तर तुम्हाला नित्य प्रोग्रामला यावं लागेल. हे इथल्या एका तासाच्या प्रवचनात मी सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. रात्री बरंच विवेचन मी टीक्यामध्ये केलं, प्रभूजीने ऐकलं. बरेच लोक म्हणायला लागले, प्रभूजी तुम्ही हे सगळं आणता कुठनं? म्हणलं मी कुठून आणत नाहीये, हे सगळं आपल्या शास्त्रामध्ये आहे. याचा आधार घेतला पाहिजे आपण. याचा जर आधार घेतला तर आपलं जीवन खरंच सुंदर बनेल. हे जीवन सुंदर बनेल आणि आपल्याला पुन्हा इथं ह्या भौतिक मरकट जगामध्ये, तात्पुरत्या टेम्पररी जगामध्ये जन्म घ्यावा लागणार नाही. कारण भातुकलीचा खेळ टेम्पररी असतो. खेळा जो, आता काय पर्याय नाही आपल्याला. पण तो भातुकलीचा खेळ खेळताना जीव कुठं असला पाहिजे? आपल्या आईकडे असला पाहिजे. ती माझं पालन पोषण करणार. तसेच आपले सगळ्यांचे माता पिता कोण आहेत? पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत. तर त्यांचा शरण आपण ग्रहण केलं पाहिजे. आणि शरण ग्रहण करण्यासाठी सिंपल गोष्ट आहे, ते म्हणजे त्यांच्या नामाचं कीर्तन, स्मरण आणि जप करणं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जर दोघेही मोहित होणारे असते तर त्यांच्यातील एकाने शिष्य आणि दुसऱ्याने गुरु बनण्याची काहीच आवश्यकता नव्हती. असा उपदेश निरुपयोगीच ठरला असता. कारण मायेच्या तावडीत कोणीच प्रामाणिक गुरु बनू शकत नाही. जो मायेच्या तावडीत अडकलेला आहे, इंद्रिय भोगासाठी फिरतोय, तो प्रामाणिक गुरु बनू शकत नाही. तो त्याचं सारखं हृदय असणार की ह्याच्यातनं कसं मी माझ्या शिष्यांना एक्सप्लॉइट करू. कारण बुद्धी भगवत भक्तीमध्ये स्थिर नाही आहे. आणि असा गुरु प्रामाणिक गुरु बनू शकत नाही. प्रभात सांगतो अशा परिस्थितीत मान्य केले पाहिजे की श्रीकृष्ण हे भगवान आहेत आणि मायेनं मोहित झालेला जीवात्मा अर्जुन याच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत. आपण सगळे जीव जे आहेत ते मायेनं मोहित झालेलो आहोत. या मायेच्या मोहाच्या बाहेर पडलं पाहिजे. तर दुसरा श्लोक मी तुम्हाला बोललो तो घेईन, पण त्याचं बरंचसं स्वरूप मी त्या एकाच गोष्टीमध्ये सांगितलं, सुख आणि दुःख. फक्त तो श्लोक वाचून त्याचा अर्थ मी वाचतो, कारण वेळ झालाय. थोडंसं कीर्तन करून प्रसाद घेऊया आपण. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायनो नित्यांस तान स्थिती क्षस्व भारत. हे कौंतेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. जी आपल्याला जी सुखदुःख होतात ती केवळ आणि केवळ या इंद्रियांच्या संयोगामुळे होतात. त्यामुळे अशा सुखदुःखांना आपण घाबरून किंवा हर्षोल्लासित होऊन जायची गरज नाही. तर ही कशी असतात? तात्पुरती उत्पन्न होणारी, क्षणिक असतात. सुख जरी आपल्या आयुष्यात आलं तर आपल्याला जाणलं पाहिजे सुख आज आपल्या आयुष्यात आहे तर निश्चित याच्या मागून काय येणार? दुःख वाढलेलं आहे. आणि आज आपण जर दुःखी आहोत तर निश्चित सुख येणार. कुठचं? भौतिक. शाश्वत सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तर परमेश्वराचं भजन करण्याशिवाय पर्याय नाही. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ही जी विनाश पावणारी सुखदुःखे आहेत ही हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे असतात. बघा आज हिवाळा, कडक हिवाळा आहे, तर हा हिवाळाच राहील का? पुढे जाऊन उन्हाळा येणार आहे. उन्हाळ्याला खूप गरमी झाली, मग पावसाळा येणार नाही का? येणार आहे. पुन्हा हिवाळा येणार आहे. तर उन्हाळा पावसाळा हिवाळ्यासारखी आहे ही सुखदुःख. तर ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात. थंडीच्या दिवसात आपल्याला गरम पाणी चांगलं वाटतं, तेच गरम पाणी उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी 12 वाजता कोणी दिलं तर आपण म्हणतो आंघोळीला नको, मी नदीत जातो डुबकी मारायला, बरं शीतल वाटेल. पाण्याचं स्वरूप आणि पाण्याचं टेम्परेचर बदललंय का इथं?
गरम पाणी तेच दिलंय, गरम पाणी आंघोळीला, पण इथं काय वाटतं आपल्याला उन्हाळ्यात थंड पाणी पाहिजे. नदी डुबकी मारायला जातो, तिथं बसून राहतो गंगेमध्ये मस्त एकदम शीतल जलामध्ये. म्हणून आम्ही सगळे मे महिन्यामध्ये उठून हरिद्वारला जातो. खूप सुंदर शीतल जलामध्ये गंगेच्या स्नान करता येतं, कारण वरती बर्फ वितळलेला असतो. त्यामुळे गंगेचं जल जे असतं ते एवढं शीतल असतं. उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळलेलं पाणी असतं ते गंगेचं खूप शीतल असतं. खूप सुंदर आनंद येतो हरिद्वारमध्ये. तर हे भरतवंशच्या ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात, योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखांची उत्पत्ती व विनाश सहन करण्यास शिकलेच पाहिजे. वेदाज्ञेप्रमाणे एखाद्याने माघ म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यातही भल्या पहाटे स्नान करणे आवश्यक आहे. त्यावेळी अतिशय थंडी असते, तरीही जे धार्मिक तत्वांचे पालन करतात ते अशा वेळी स्नान करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. त्याचप्रमाणे मे जून महिन्यात कडक उन्हाळ्यातही स्त्री ही स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही. अग्नीसमोर तिला स्वयंपाक करायचा असतो. आता तर गॅस आहे, पूर्वी बंदिस्त खोलीमध्ये ती चूल पेटवायची आणि ढगधगत्या रखरखत्या त्या चुलीसमोर बसून स्वयंपाक करायचा. म्हणून कुठच्या स्त्रीने स्वयंपाक करायचा टाळलाय का? आजपर्यंत नाही टाळलाय. तर कर्तव्य पालनात किती सुखदुःख आली तरी टंगळ मंगळ करता कामा नये, हेच इथं सांगितलंय. आपल्या आयुष्यात किती सुखदुःख आली, म्हणून आपलं कर्तव्य काय आहे? रोज जप करणं, नित्य नामस्मरण करणं, रोज भगवद्गीता वाचणं, रोज एखादं लेक्चर ऐकणं, प्रवचन ऐकणं आणि भगवंतांची घरामध्ये सेवा करणं. हे आध्यात्मिक कर्तव्य झाली चार. तशीच आपली जी नित्य कर्तव्य आहे उदरनिर्वाहाच्या साधनासाठी, जसे की बाल्यावस्थेमध्ये अभ्यास करणं, तरुण वयामध्ये नोकरी करणं, व्यवसाय करणं, ही सुद्धा प्रामाणिकपणे केली पाहिजे. किती संकट आली तरी व्यथित होता कामा नये. हृदय भगवंतांना दिलं पाहिजे आणि काम करत राहिलं पाहिजे. कुठचंही काम व्यर्थ नाही, वाया जात नाही, पण फक्त त्याचा मार्ग बदला. ते स्वतःच्या भौतिक इंद्रियांना सुख देण्याच्या ऐवजी परमेश्वराच्या सेवेसाठी म्हणून मी हे काम करतोय. या मातीत मला विठुराया दिसत आहेत. सावतामाळी, संत सावतामाळी शेतकरी होते, मळ्यामध्ये राबायचे, पण हृदय पूर्णपणे भगवंताने दिलं. पाणी लावताना, झाडं लावताना, झाडांना शिंपताना, फुलं तोडताना, फळं काढताना सारखं विठुरायाचं नामस्मरण चालायचं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रतिकूल हवामानातही मनुष्याने आपले कर्तव्य पालन केलेच पाहिजे. त्याचप्रमाणे युद्ध करणे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्व आहे. आणि जरी एखाद्या क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्याबरोबर युद्ध करावे लागले तरी त्याने त्याच्या नियत कर्मापासून ढळू नये. ज्ञानस्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधिविधानांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारे मनुष्य मायेच्या तावडीतून स्वतःला मुक्त करू शकतो. केवळ आणि केवळ ज्ञानात. आणि हे ज्ञान कुठे दिलेलं आहे? भगवद्गीतेत दिलेलं आहे. तुमचे जीवनातील जे खरे प्रॉब्लेम्स आहेत, बाकी सगळे तथाकथित प्रॉब्लेम्स आहेत, मी सांगितले तुम्हाला, पटवून दिले. जीवनातले खरे प्रॉब्लेम्स आहेत जन्म मृत्यू जरा व्याधी आणि त्रिविध प्रकारचे ताप. ह्या 7 प्रकारच्या दुःखात जर बाहेर पडायचं असेल तर त्याचं ज्ञान, हाऊ टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम, ह्याचं ज्ञान कुठे दिलेलं आहे? भगवद्गीतेत दिलेलं आहे. आणि ते भगवद्गीतेत दिलेलं ज्ञान आपल्याला सत्संगाशिवाय कळणार नाही. प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेच्या आश्रयाखाली आपण हे ज्ञान समजू शकतो. अन्यथा तुम्ही वाचू शकता, वाचून प्रभुपादांचं डायरेक्ट इथं ट्रान्सलेशन असल्यामुळे तुम्ही त्या गुरु शिष्य परंपरेशीच अटॅच आहात. ते वाचल्यामुळे पण कळेल तुम्हाला, पण त्याची अनुभूती अजून यायला पाहिजे. तर आपल्याला भक्तांच्या समवेत रात्रंदिवस घालवले पाहिजेत. आजच प्रभुपादच्या एका कोटमध्ये म्हणतायत, मी पाठवला होता, की तुम्हाला जर खरंच सुखी राहायचं असेल तर तुम्ही भक्तांचा संघ कधीही सोडायचा नाही, कधीही सोडायचा नाही. ज्ञानस्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधिविधानांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वतःला मुक्त करू शकतो. अर्जुनाला ज्या 2 नावांनी या ठिकाणी संबोधण्यात आले आहे ते सुद्धा महत्वपूर्ण आहे. त्याला कौंतेय या नावाने संबोधण्यामुळे त्याच्या आईच्या बाजूकडील थोर रक्ताच्या नातेवाईकांचा बोध होतो आणि भारत या नावाने संबोधण्यामुळे त्याच्या पित्याकडील असणाऱ्या महानतेचा बोध होतो. दोन्ही बाजूंनी त्याचा वारसा थोर होता. थोर वारशामुळे योग्य कर्तव्य पालनाची जबाबदारी वाढते. म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नाही. तसंच आपण भक्ती करण्याचं टाळू शकत, कोणतीही सबब देऊन आपण भक्ती करण्याचं टाळू शकत नाही. आणि जर टाळलं तर आपलं नुकसान आहे. कारण जसं मी सांगितलं की पिंजऱ्याचे दरवाजे उघडलेले आहेत,
आपल्याला बाहेर जायचा मार्ग मोकळा आहे, आणि तरी सुद्धा आपण जर इथं लाल हिरवं करत राहिलो तर मग पिंजऱ्याचे दरवाजे पुन्हा बंद होतील. पुन्हा आपलं पतन कुठे होईल? पशुयोनीमध्ये होईल. पुढचा जन्म तुम्हाला माणसाचा मिळेल याची गॅरंटी नाही. जर तुम्ही ह्या जन्मामध्ये भक्ती केली नाही तर पुन्हा त्या पिंजऱ्याचे दरवाजे काय होतील? बंद होतील अनंत काळासाठी. मग राहायचं खितपत? नरकवास, स्वर्गवास, भुवरलोक, पाताळलोक, सुतललोक, मृत्यूलोक, फिरा. आ ब्रह्म भुवना लोक, कुठेही सुख नाहीये. सगळीकडे हेच पुनरावृत्ती आहे. काय? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. कुठेही तुम्ही ब्रह्मा जरी बनलात तरी आनंद नाहीये, कारण जीव ब्रह्मापर्यंत पोहोचू शकतो. शास्त्रामध्ये सांगितलंय जो ब्रह्मभूत जीव आहे तो ब्रह्मदेवाच्या पोस्टपर्यंत जाऊ शकतो तपश्चर्येने. भगवंत नाही होऊ शकत. जीवाचं जे एकक सांगितलंय ते 78% आहे. किती? एकदम शुद्ध रूपामध्ये जीव जर बघितला तर तो किती आहे? परमेश्वर जर 100% असेल तर जीव 78% आहे. भगवान शंकर किती आहेत? 84%. किती? 84. भगवान नारायण आहेत 96%. किती? 96. म्हणजे बाकी सगळे अवतार भगवंतांचे जे दशावतार आहेत ते भगवान श्रीकृष्ण सोडून, आणि केवळ भगवान श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत म्हटले त्यांना, ते 100% आहेत. कारण त्यांच्यामध्ये 4 गुण नारायणांपेक्षा एक्स्ट्रा आहेत. कोणते? वेणुमाधुर्य, रूपमाधुर्य, लीला माधुर्य आणि भक्त माधुर्य. हे 4 गुण कोणामध्ये एक्स्ट्रा आहेत? भगवान श्रीकृष्णामुळे. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे केवळ एक पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. म्हणून भागवतम मध्ये शास्त्रामध्ये म्हटलंय की येते चांस कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. की इतर सगळे अवतार जे आहेत, जी रूप आहेत भगवंतांची, ही केवळ अंश आहेत, कला अंश आहेत भगवंतांचे. जसं चंद्र कलेकलेने वाढतो, पण पौर्णिमेचा चंद्र आपण पूर्ण समजतो. जसं पौर्णिमेचा चंद्र म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, आणि बाकी सगळे अवतार काय आहेत? त्यांच्या कला आहेत. येते चांस कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. एवढं हृदयात ठेवा आणि सर्वांनी चांगलं भक्तिभावानं भजन करा, नामस्मरण करा. सगळ्यांकडे तुमच्याकडे माळा आहेत. ज्यांच्याकडे माळ नाही त्यांनी माझ्याकडून घेऊन जावा आणि नामस्मरण चालू करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीमद् भगवद्गीता की, श्रील प्रभुपाद की.